नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा संपूर्ण आठवडा आपण राष्ट्रीय पोषक सप्ताह म्हणून साजरा करत असतो. योग्य, पौष्टिक व संतुलित आहारामुळे आपल्याला एक सुदृढ आरोग्यमय जीवनशैली जगता येते. परंतु यात कुठे कमतरता झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हीच गोष्ट लक्षात घेता व भारतातील कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता भारत सरकारने सर्वप्रथम 1882 या साली राष्ट्रीय पोषक सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली. त्या वर्षीपासूनच अगदी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी, नवजात शिशूंपासून ते वृद्ध वयोगटातील व्यक्तींनाही त्यांना शरीराच्या पौष्टिकतेच्या गरजा कळाव्यात, संतुलित आहार म्हणजे काय, संतुलित आहाराचे महत्त्व कळावे. त्याच दृष्टीने आपल्या संतुलित आहारामुळे आपल्या शरीरावर होणारे चांगले बदल व त्याचे परिणाम यांविषयी माहिती देण्यासाठी आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीचे हे कार्य करत असतो. दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर हे काम करतो. तर यावर्षीचा आपला मुख्य विषय आहे सक्षम, सुदृढ व पौष्टिक भारत. व या अनुषंगामध्ये आपण मुख्यतः अशक्तपणा, ॲनिमिया म्हणजेच शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणे, त्याच्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजेच आपल्या वाढीवर नियंत्रण कसे ठेवायचे आहे, कॉम्प्लिमेंटरी फीडिंग्स म्हणजे पूरक आहार कसा घ्यायचा आहे व संतुलित आहार कसा राखायचा आहे, या विषयांवर आपण विविध उपक्रमांथ्रू आपण मार्गदर्शन करत आहोत. मुक्त, सुदृढ व पौष्टिक भारत ही संकल्पना लक्षात घेऊन आपण त्यावर कार्य करत आहोत. पोषण भी, पढाई भी, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचे संरक्षण हे आपले यावर्षीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. धन्यवाद.